स्त्रियांच्या योनीचे किती प्रकार असतात? हा प्रश्न अनेक लोकांच्या मनात असतो. पण आजही या विषयावर उघडपणे बोलताना लोक लाजतात. अनेक मुली आणि महिलांना स्वतःच्या शरीराबद्दल शंका वाटत असते. काहींना वाटतं की त्यांचं शरीर इतरांपेक्षा वेगळं दिसतं, त्यामुळे त्या घाबरतात. पण खरं सत्य हे आहे की प्रत्येक स्त्रीचं शरीर वेगळं असतं आणि हे पूर्णपणे नैसर्गिक आहे. जसं प्रत्येक व्यक्तीचा चेहरा, डोळे, केस आणि आवाज वेगळा असतो, तसंच महिलांच्या प्रायव्हेट पार्टचं दिसणंही वेगळं असू शकतं. कोणताही एक परफेक्ट प्रकार नसतो. सोशल मीडियावर आणि चित्रपटांमध्ये जे शरीर दाखवलं जातं ते अनेक वेळा एडिट केलेलं असतं. त्यामुळे अनेक महिलांना वाटू लागतं की आपलं शरीर चुकीचं आहे. पण डॉक्टर सांगतात की योनीचा आकार, रंग किंवा दिसणं यामध्ये खूप नैसर्गिक विविधता असते. काही महिलांमध्ये बाहेरील त्वचा मोठी असते, काहींमध्ये छोटी असते. काही महिलांमध्ये आतील भाग थोडा बाहेर दिसतो, तर काहींमध्ये पूर्ण झाकलेला असतो. हे सगळं पूर्णपणे नॉर्मल असतं. महिलांच्या शरीरातील हा भाग खूप संवेदनशील असतो. हॉर्मोन्स, वय, वजन, मासिक पाळी, प्रेग्नन्सी आणि बाळंतपणामुळे या भागात बदल होऊ शकतात. काही महिलांचा रंग हलका असतो, तर काहींचा गडद असतो. त्वचेचा रंग जसा शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये बदलतो, तसाच तो या भागातही बदलू शकतो. त्यामुळे रंग वेगळा असणं ही काही लाज वाटण्यासारखी गोष्ट नाही. अनेक मुलींना लहान वयात शरीराविषयी योग्य माहिती मिळत नाही. त्यामुळे त्या इंटरनेटवर शोध घेतात आणि तिथे चुकीची माहिती पाहून घाबरतात. काही वेबसाईट्स आणि व्हिडिओ लोकांना चुकीच्या गोष्टी सांगतात. उदाहरणार्थ, काही लोक म्हणतात की एखाद्या महिलेचा आकार वेगळा असेल तर ती नॉर्मल नाही. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. प्रत्येक शरीर वेगळं असणं हीच नॉर्मल गोष्ट आहे. योनीची स्वच्छता ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. पण यासाठी जास्त केमिकल वापरण्याची गरज नसते. अनेक जाहिराती महिलांना वेगवेगळे प्रॉडक्ट वापरायला सांगतात. पण डॉक्टरांच्या मते साध्या स्वच्छ पाण्याने साफ करणं पुरेसं असतं. खूप सुगंधी साबण किंवा केमिकल वापरल्याने त्वचेला त्रास होऊ शकतो. त्यामुळे नैसर्गिक स्वच्छता राखणं जास्त चांगलं मानलं जातं. कॉटनचे अंडरवेअर वापरणं फायदेशीर ठरतं. यामुळे हवा खेळती राहते आणि ओलावा कमी होतो. जास्त वेळ ओलसर कपडे घातल्यास इन्फेक्शनचा धोका वाढू शकतो. त्यामुळे स्वच्छ आणि आरामदायक कपडे वापरणं महत्त्वाचं आहे. जर खाज, जळजळ, दुर्गंधी किंवा वेदना जाणवत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. अनेक वेळा महिलांना लाज वाटते आणि त्या डॉक्टरांकडे जाणं टाळतात. पण शरीराची काळजी घेणं ही लाजेची गोष्ट नाही. योग्य वेळी उपचार घेतल्याने मोठ्या समस्या टाळता येतात. महिलांच्या शरीराबद्दल अनेक मिथ पसरलेले आहेत. काही लोक शरीराचा आकार पाहून महिलांबद्दल चुकीचे निष्कर्ष काढतात. पण शरीराचा आकार आणि व्यक्तीचा स्वभाव, चारित्र्य किंवा अनुभव यांचा काहीही संबंध नसतो. हे फक्त समाजात पसरलेले गैरसमज आहेत. आजच्या काळात सेक्स एज्युकेशन खूप गरजेचं आहे. शरीराविषयी योग्य माहिती मिळाल्यास लोक स्वतःची आणि इतरांची अधिक चांगली काळजी घेऊ शकतात. पण आपल्या समाजात अजूनही या विषयावर उघडपणे बोललं जात नाही. त्यामुळे अनेक तरुण चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवतात. महिलांनी स्वतःच्या शरीराबद्दल आत्मविश्वास ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. स्वतःची तुलना इतरांशी करू नये. इंटरनेटवर दिसणाऱ्या शरीराशी तुलना केल्याने मानसिक तणाव वाढू शकतो. प्रत्येक शरीर वेगळं असतं आणि तेच नैसर्गिक सौंदर्य आहे. काही महिलांना वय वाढल्यानंतर शरीरात बदल दिसतात. बाळंतपणानंतर किंवा हार्मोन्समुळे त्वचा बदलू शकते. हे पूर्णपणे नैसर्गिक आहे. शरीर वेळेनुसार बदलतं आणि ते स्वीकारणं गरजेचं आहे. पुरुषांनीही महिलांच्या शरीराबद्दल आदराने विचार करणं गरजेचं आहे. चुकीची माहिती आणि जोक्समुळे अनेक महिलांचा आत्मविश्वास कमी होतो. त्यामुळे योग्य माहिती घेणं आणि इतरांचा आदर करणं खूप महत्त्वाचं आहे. महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे. योग्य आहार, पुरेसं पाणी, व्यायाम आणि स्वच्छता यामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते. मानसिक आरोग्यही तितकंच महत्त्वाचं आहे. स्वतःवर प्रेम करणं आणि स्वतःला स्वीकारणं ही आत्मविश्वासाची पहिली पायरी आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक स्त्री वेगळी आहे.
कोणाचं शरीर कोणासारखं नसतं आणि हेच नैसर्गिक आहे. परफेक्ट बॉडी ही फक्त सोशल मीडियाने तयार केलेली कल्पना आहे. खरं सौंदर्य म्हणजे निरोगी शरीर, आत्मविश्वास आणि स्वतःला स्वीकारणं. म्हणून स्वतःची काळजी घ्या, योग्य माहिती घ्या आणि चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका. शरीराविषयी माहिती असणं ही लाजेची गोष्ट नाही, तर शिक्षणाची गोष्ट आहे. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक स्त्रीचं शरीर वेगळं असतं आणि तेच पूर्णपणे नैसर्गिक आहे. कोणाचा आकार, रंग किंवा दिसणं वेगळं असलं तरी त्यात काहीही चुकीचं नसतं. सोशल मीडियावर किंवा चित्रपटांमध्ये दिसणारं परफेक्ट बॉडी हे वास्तव नसतं. खरं सौंदर्य म्हणजे स्वतःला स्वीकारणं आणि स्वतःच्या शरीराचा आदर करणं. शरीराबद्दल योग्य माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे. चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका आणि कोणाच्याही शरीराची तुलना करू नका. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते आणि तेच मानवी शरीराचं खरं वैशिष्ट्य आहे. महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावं, स्वच्छता राखावी आणि कोणताही त्रास जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. पुरुषांनीही महिलांच्या शरीराबद्दल आदर ठेवणं गरजेचं आहे. चुकीचे विनोद, गैरसमज आणि अफवा पसरवण्यापेक्षा योग्य माहिती घेणं अधिक महत्त्वाचं आहे. कारण शिक्षण आणि जागरूकता यामुळेच समाज बदलतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर तो नक्की शेअर करा, जेणेकरून अधिक लोकांपर्यंत योग्य माहिती पोहोचेल. अशाच हेल्थ आणि सेक्स एज्युकेशन संबंधित माहितींसाठी चॅनलला नक्की फॉलो करा. धन्यवाद.